आपण हे काम करत असताना याच्यामध्ये जो केंद्रबिंदू आहे हा तरुण महिला ज्या आहेत, म्हणजे आया म्हणतो आपण त्यांना, यांना केंद्रस्थानी धरावं लागेल आणि त्यांचे मिस्टर म्हणजे पालक यांना जर केंद्रस्थानी धरलं तर समाजामध्ये बदल खालच्या पासून वरपर्यंत व्हायला सुरुवात होईल. म्हणून पालक प्रबोधन हा विषय सर्वात महत्वाचा आहे. पालक प्रबोधन जर झालं तर मुला हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होतील. कारण समाजात काय झालेलं आहे सध्या तरी, आपले जे हिंदू सण आहेत हे सर्व याचं विभत्स रूप तयार झालेलं आहे, विकृत रूप तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम हा लहान मुलांवरती लवकर होतो आहे. या मुलांजवळ हिंदू उत्सव साजरे करण्याकरता पैसे नाहीत, परंतु खूप मोठा फंड येतो आणि त्या फंडाच्या भरोशावरती सर्व मुलं एकत्र जमतात आणि ते वाईट मार्गाला लागतात आणि मग त्यांना आवडणं आपल्या आवाक्याच्या बाहेर होतो मध्ये, कारण त्यांना ते आवडतं आधी, आपलं प्रबोधन केलेलं त्यांना आवडत नाही. म्हणून याकरता जे तरुण महिला ज्या आहेत, तरुण पुरुष मुलं जे आहेत यांना पालक प्रबोधन करणं आपल्याला गरजेचं आहे. तो भाग एक सर्वात महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण समाजामध्ये व्यसनाधीनता इतकी भयानक वाढलेली आहे आणि या व्यसनाधीनतेला जबाबदार जर कोण असेल तर समाजातले जे पुढारी आहेत, सर्वच नाही आहे, पुढारी आहेत हे जबाबदार आहेत. मला जर जिल्हा परिषदला उभं राहायचं असेल तर मी गावामध्ये एक टीम तयार करतो 4-5 ठिकाणी. हे 10,000 रुपये घेऊन जा, तुम्ही मुलं 15 मुलं तयार कर, हे 10,000 रुपये घेऊन जा, तुम्ही 15 मुलं तयार करतो. 10,000 कशासाठी तुमच्या लक्षात आलं असेल तर असे जे टीम तयार करून जे मुलं बिघडवण्याचे कामं जे केले जातात याच्यामुळे आपला समाज हा रसातळाला जातो आहे. याचं मेन कारण जर असेल तर हे आहे, समाजातल्या मुलांना बिघडवण्याचे जे अजून बरेचसे सोर्स आहेत की जे मुलं त्याच्यामध्ये बिघडतात, त्यांना माहिती नसतं हे काय चाललंय म्हणून. परंतु भाऊनं मला बोलवलं आहे पार्टीला, तिथलं मोठेपणा वाटतो की भयंकर. आणि भाऊ गेल्यानंतर तिथे काय करतात, भाऊ बाटली ठेवतात तिथे, सर्वच प्रकारचे त्याला जे आवडेल ते खायला देतात आणि तो मग भाऊला नतमस्तक होतो. इथला नतमस्तक होतो की तो भाऊच्या अधीन जातो आणि भाऊ त्याचा योग्य प्रमाणे वापर करून घेतात आणि तो मुलगा घरापासून दुरावतो. आई वडिलांचं अजिबात ऐकत नाही, तो भाऊच ऐकेल. किंवा त्याच्या बरोबर त्याच्यासारखे जे मुलं आलेले आहेत 10, 15, 20 त्यांचं ऐकतो, बाकी घरच्या आई वडिलांचं ऐकणार नाही. म्हणून तरुण पालक जे आहेत यांचं प्रबोधन करणं आपल्याला गरजेचं आहे आणि यापासून मुलं दूर कसे राहतील हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं, हिंदू सणांमध्ये जर काय विकृत कोणतं असेल तर डीजे आहे. मुलं सर्व सोडून देतात, त्यांना त्या हिंदू उत्सवाशी काही लेणं देणं नाहीये, त्यांना फक्त त्या डीजेशी लेणं देणं आणि तिथे मग सर्व प्रकार चालतात. ते प्रकार आता इथे सांगण्याची गरज नाही, सर्व प्रकार चालतात तिथे आणि त्यामुळे मुलं बिघडतात. त्यामुळे समाज बिघडतोय, समाज हा बेसिक लेवल पासून बिघडतोय आणि तो बेसिक लेवल आपल्याला सुधारायची असेल समाजापर्यंत पोहोचली पाहिजे.